नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड तालुका पोलीस स्टेशन माननीय महाड तहसीलदार यांना वारंवार पत्रव्यवहार करून तक्रार अर्ज तसेच स्मरणपत्र देऊनही तेलंगे गावचे चव्हाण परिवार यांना गावठीने बहिष्कृत केलाय. वास्तविक पाहता प्रशासनाला याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून कुठून बियाणे न्याय मागितला होता, परंतु नुकतीच बोलवणं करून या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे. अशा सामाजिक वृत्तीला लवकरात लवकर ठेचावा याकरिता चव्हाण परिवाराने उपोषणाचा मार्ग अवलंबला. यासोबतच त्यांच्या वयोवृद्ध विधवा आहे, मयत यांच्या विधवा पत्नी असं संपूर्ण परिवार साखळी उपोषण करणार आहे. यासाठी पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सामाजिक बांधव, मित्रमंडळ यांनी चव्हाण परिवाराला न्याय मिळवण्यासाठी पाठिंबा देण्याचं दर्शवलं आहे. तेलंगे येथील चव्हाण परिवार येथील कुटुंबातील सदस्यांचा मयत झाल्यानंतर तेलंगे ग्रामविकास मंडळ चतुर्सीमा यांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला. यापूर्वी सुद्धा चव्हाण परिवारांची असे प्रसंग उद्भवले. त्यांच्या देऊळ बंद, पूजा बंद, निवडणुकीमध्ये सामील करणे बंद, लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रमामध्ये येणाऱ्या बंदवरून पालखीचा वाद जोपर्यंत भेटत नाही, त्यामुळे अशा अनेक संकटांना तोंड देत असलेले सर्वात परिवार नाईलाजाने शासनाकडे वाटचाल करून आता उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. वास्तविक पदाच्या निंदनीय सामाजिक बांधिलकी बिघडवणाऱ्या आणि सामुदायिक बहिष्कार टाकणाऱ्या व्यक्तीने कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याकरिता श्रीमती सुवर्णा चंद्रकांत चव्हाण, संतोष चंद्रकांत चव्हाण, नैना निलेश चव्हाण, प्रिया प्रदीप चव्हाण तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उपोषण पूर्व नोटीस आणि तक्रार अर्ज देण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.